आज तुम्ही प्रशासनाची भेट घेतली आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची? 9/11/2026, 11/5/2026 आणि 14/5/2026 या तारखेला आम्ही 3 अर्ज प्रशासक साहेबांना दिले होते. पहिला अर्ज असा होता की कोल्ड स्टोरेजचा जो विषय आहे मुंबई आणि पुणे आणि गायत्री कोल्ड स्टोरेज जे आहे ह्या कुठल्या मालकाचा आहे, आजपर्यंत किती त्यावर खर्च झाला आणि किती दूध पुरवठा केला ही माहिती पाहिजे. दुसरा होता व्यंकटेश्वरा गुड मूव्हर्स, हे जे वाहतूक संस्था आहे या वाहतूक संस्थेच्या वतीनं मुंबईला आणि पुण्याला जे दूध रेग्युलर जे दूध म्हशीचं आणि गाईचं जे पुरवठा केलं जाते त्या पुरवठ्यामध्ये जवळजवळ आम्हाला एका अधिकाऱ्यांच्या समजते की 137 कोटीचा त्या ठिकाणी मोठा ढकला या ठिकाणी या दूध संस्थे या गोकुळचा त्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून पडलेला आहे. त्याची माहिती आम्ही मागितली होती. आणि तिसरी माहिती की 2016 आणि ते 2021 या कालखंडात जे नोकर भरती 1138 नोकरदारांनी झाली होती आणि अधिकाऱ्यांनी झाली होती, त्यामध्ये अधिकाऱ्याला 30 लाख आणि कामगाराला 20 लाख अशा प्रकारचं एका दूध एका बँकेच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांची झाली होती. ती नेमकी त्यांनी नेमकी कुठल्या बँकेत जमा झाली होती याची माहिती मी मागवण्यासाठी या प्रशासक अधिकारी साहेबांच्याकडे आलो होतो. परंतु सातत्यानं प्रशासक साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर दूध संस्थेच्या प्रतिनिधींचा अपमानच केला. पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा व्यवस्थित केलेली नाही आणि चुकीच्या प्रकारे पहिल्यांदा टाळाटाळ करून या ठिकाणी सातत्यानं आम्ही 3च मागण्या केल्या होत्या, परंतु 8-15 दिवस थांबा, थोडे दिवस थांबा असं चाल ढकल ते करतायत आणि आम्हाला आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व गोकुळ दूध उत्पादकातील संस्थांना ही माहिती आम्हाला देण्यास ते मुद्दाम ते टाळाटाळ करत आहेत असं आमचं मत आहे. नेमकं टाळाटाळ करण्याचं मागचं कारण काय वाटतं? आजचा मुद्दा टाळाटाळ करण्याचं कारण म्हणजे एकच वाटतं की त्यांना राजकीय प्रेशर आहे. आज आम्ही त्यांना तेच सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर जे मालगावे म्हणून आहेत त्या मालगावे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये दुग्ध तयार होते त्यावेळी लोकांच्या असं समजतंय की 30-40 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलं म्हणजे दूध संस्था मंजूर केल्या. त्यांच्या अँटी करप्शनला आम्ही मागणी पण केली की त्यांची तपासणी व्हावी ही मागणी केली. त्यांच्या माध्यमातून जे प्रशासक अधिकारी आहेत त्यांच्या प्रेशर आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं, त्यामुळे टाळाटाळ होत आहे. दुसरी गोष्ट अशी वाटली की आम्हाला या ठिकाणी अनेक लोकांचं असं मत होते की पाऊस आता जे दूध संकलन कमी झालंय ह्याचं कारण काय, ते इथलेच अधिकारी जे प्रकाश बेलवाडी सारखा जे अर्जदार आहे त्याला तक्रारदार आहे त्याला घेऊन पशुखाद्य कारखाना आणि अनेक गोकुळच्या ठिकाणी बैठकीत जाऊन त्यांना घेऊन फिरल्याचं काम ते परुळेकर म्हणून कोणतरी अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी करत आहेत. अशा अधिकाऱ्यांच्यामुळे ह्या तालुक्यातील आणि ह्या जिल्ह्यातील दूध 50,000 लिटर कमी याचं कारणीभूत हे अधिकारी प्रशासक मंडळ आहे. आणि आम्ही त्यांना ते सांगितले की ह्या अशा वागण्यामुळे तुमच्या आम्ही अडचण झालो, गोकुळ मोडतोय काय अशी आमची भीती निर्माण झाली. त्यानंतर आम्ही असं बोललो त्यांना की आज तुम्ही दूध दर आहे तो जास्त दिला तर द्यायला काय अडचण आहे, का वाढत नाही दूध हे, तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं प्रशासकाने की आम्हाला ते देता येणार नाही. आम्ही त्यांना सांगितले की पुण्याचे जे जावा आहेत त्यांनी 500 कोटी रुपयाचा वर्षाला होंडा आम्ही इथनं कागद कोल्हापूर जिल्ह्यात देतोय गोकुळच्या माध्यमातून. किंवा आता नवीन त्या आपले दूध सगळं किकवीला आपण जे हे केलं जागा घेतल्या त्या माध्यमातून ती बचत झालेली आहे. आता व्यंकटेश्वराच्या माध्यमातून 137 कोटी जर बचत झाले, हे जर पैसे जर 500-600 कोटी रुपये जर वाचले शेतकऱ्यांचा ते दूध उत्पादनाचा खऱ्या अर्थाने हे होईल आणि त्यातनं नफा होईल आणि त्या माध्यमातून दूध संघाला दर जास्त द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. परंतु वारंवार ते टाळाटाळ करतायत. त्यांना आम्ही तिने आता शेवटला सांगितलं की पुढच्या आठवड्यात बुधवार गुरुवारपर्यंत आम्ही माहिती देतो, ती माहिती देतील, नाही दिली तर आम्ही उग्र आंदोलन या ठिकाणी करणार. आगामी काळामध्ये काय भूमिका